नमस्कार। या प्रॉब्लेममध्ये एजी कंपनी लिमिटेड हिने एकूण 40,000 इक्विटी शेअर्स विक्रीला काढलेले आहेत आणि एका शेअरची फेस व्हॅल्यू म्हणजे ज्याला आपण दर्शनी किंमत म्हणतो ती 100 रुपये आहे। परंतु विक्री करताना कंपनीने शेअर 15% प्रीमियमनी म्हणजे 15% जास्त किंमत घेऊन विक्रीला काढायचं ठरवलेलं आहे। तर 100 रुपयावर 15% म्हणजे 15 रुपये कंपनी प्रत्येक शेअर मागे जादा घेणार, म्हणजे प्रत्येक शेअर कंपनी 115 रुपयाला विकेल। आता विक्री करत असताना ॲप्लिकेशन सोबत मागवलेले आहेत 25 रुपये आणि अलॉटमेंटच्या वेळी मागवले 45 रुपये। या 45 रुपयातच प्रीमियम मागवायचे आपल्याला 15 रुपये, म्हणजे अलॉटमेंटमध्ये फेस व्हॅल्यूपैकी 30 रुपये आणि प्रीमियमचे 15 रुपये असे अलॉटमेंटच्या वेळी एकूण मागवले जाणार आहेत 45 रुपये। त्याच्यानंतर पहिली मागणी करून म्हणजे फर्स्ट कॉलच्या वेळी मागवणार आहे 25 रुपये आणि सेकंड कॉलच्या वेळी मागवणार आहे उरलेले 20 रुपये। कंपनीने जरी 40,000 इक्विटी शेअर्स विक्रीला काढलेले असले तरी प्रत्यक्षात मात्र पब्लिककडून 35,000 शेअर्ससाठीच अर्ज आलेले आहेत। त्याच्यामुळे 35,000 शेअर्सवरील प्रत्येकी 25 रुपये प्रमाणे कंपनीकडे अर्जाचे रुपये एकूण जमले आहेत 8,75,000। त्याची एंट्री झाली आहे बँक अकाउंट डेबिट 8,75,000 टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट 8,75,000 being application money on 35,000 equity shares at the rate of ₹25 each received। आता ॲप्लिकेशन सोबत आलेली पूर्ण रक्कम आपण कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करू शकतो। लगेच त्याची दुसरी एंट्री होणार आहे इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट 8,75,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 8,75,000 being application money on 35,000 equity shares at the rate of ₹25 each transferred to इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट। आता अलॉटमेंट सोबत कंपनी 45 रुपये मागवणार आहे, म्हणजे भागधारकांकडून 45 रुपये ड्यू असतील। पण या 45 रुपयामध्ये 30 रुपये ही शेअरच्या फेस व्हॅल्यूपैकी किंमत असेल आणि 15 रुपये हा प्रीमियम मागवलेला आहे। तेवढा 45 रुपये 35,000 शेअर्सवरचे 45 रुपये प्रमाणे भागधारकांकडून कंपनीला ड्यू असतील 15,75,000 रुपये। त्याची एंट्री बघा इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 15,75,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 10,50,000 आणि टू इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट 5,25,000 being allotment money on 35,000 equity shares at the rate of ₹45 including premium ₹15 due। आता अलॉटमेंटची पण संपूर्ण रक्कम कंपनीकडे भागधारकांकडून संपूर्णच्या संपूर्ण जमा झाली आहे, म्हणून 4 नंबरची एंट्री होईल बँक अकाउंट डेबिट 15,75,000 टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट 15,75,000 being allotment money on 35,000 equity shares at the rate of ₹45 including premium ₹15 received। म्हणजे अलॉटमेंटच्या वेळी सर्व भागधारकांकडून शेअरची फेस व्हॅल्यू 30 रुपये आणि प्रीमियम 15 रुपये अशी संपूर्ण रक्कम
जमा झाली आहे। त्यानंतर कंपनीने पहिली मागणी करून म्हणजे फर्स्ट कॉल करून 35,000 शेअरवरचे प्रत्येकी 25 रुपये मागवले आहेत, म्हणजे तेवढे रुपये भागधारकांकडून ड्यू असतील। म्हणून 35,000 गुणिले 25 असे 8,75,000 रुपये भागधारकांकडून कंपनीला ड्यू असतील। त्याची एंट्री झाली इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट 8,75,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 8,75,000 being first call money on 35,000 equity shares at the rate of ₹25 due। पहिली मागणी केल्यानुसार जी रक्कम मागवली होती 8,75,000 ती सुद्धा सर्वच्या सर्व भागधारकांकडून जमा झालेली आहे। म्हणून त्याच्या पाठोपाठ लगेच पुढची एंट्री होणार बँक अकाउंट डेबिट 8,75,000 टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट 8,75,000 being first call money on 35,000 equity shares at the rate of ₹25 each received। आता कंपनी उरलेले 20 रुपये सेकंड कॉल करून मागवणार आहे। असे 35,000 शेअरवरचे प्रत्येकी 20 रुपये प्रमाणे भागधारकांकडून कंपनीला ड्यू असतील 7 लाख रुपये। त्याची एंट्री इक्विटी शेअर सेकंड कॉल अकाउंट डेबिट 7 लाख टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 7 लाख being second call money on 35,000 equity shares at the rate of ₹20 each due। आता मात्र सेकंड कॉल नुसार जे 35,000 शेअरवरचे 20 रुपये प्रमाणे कंपनीने मागवलेले होते त्यापैकी एक भागधारक जो आहे मिस्टर पाठक की ज्यांनी 600 इक्विटी शेअर्स खरेदी केले होते त्या शेअरवरचे म्हणजे 600 शेअर्सवरचे प्रत्येकी 20 रुपये प्रमाणे तो 12,000 रुपये देऊ शकला नाही। याचा अर्थ 600 शेअर्सवरचे पैसे मिळाले नाहीत, म्हणजे 35,000 पैकी फक्त 34,400 शेअरवरचे प्रत्येकी 20 रुपये प्रमाणे कंपनीकडे जमा झाले आहेत 6,88,000 रुपये। त्याची 8 नंबरची एंट्री बँक अकाउंट डेबिट 6,88,000 टू इक्विटी शेअर सेकंड कॉल अकाउंट 6,88,000 being second call money on 34,400 equity shares at the rate of ₹20 each received। आता जो मिस्टर पाठक आहे त्यांनी जे 600 शेअर्स खरेदी केले होते त्या शेअरवरचे प्रत्येकी 20 रुपये प्रमाणे तो सेकंड कॉलची रक्कम देऊ शकला नाही, म्हणून कंपनीने त्याच्याकडे असलेले 600 शेअर्स जप्त करायचं ठरवलं आहे। म्हणून त्याची 9 नंबरची एंट्री बघा इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 60,000 600 गुणिले 100 असे आले 60,000 टू इक्विटी शेअर सेकंड कॉल अकाउंट 12,000। जप्त केलेल्या शेअरची संख्या 600 आहे आणि सेकंड कॉलच्या वेळेला मागवलेले आहेत 20 रुपये की जो देऊ शकला नाही, म्हणून 600 गुणिले 20 बरोबर 12,000 टू इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट 600 गुणिले 80 48,000। 80 म्हणजे त्याच्याकडून कंपनीकडे आतापर्यंत जमा झालेले रुपये आहेत 600 शेअर्सवरचे 80 रुपये प्रमाणे being 600 इक्विटी शेअर्स फॉरफिटेड ड्यू टू नॉन पेमेंट ऑफ सेकंड कॉल ॲट द रेट ऑफ ₹20 ईच। या एंट्रीमध्ये आपण शेअर प्रीमियमचा विचार केलेला नाही, कारण पाठक यांनी फक्त सेकंड कॉलचे पैसे देऊ शकले नाहीत, म्हणजे अलॉटमेंटच्या वेळी आपण प्रीमियम मागवला होता तो प्रीमियम त्यांच्याकडून
अगोदरच जमा झालेला आहे, म्हणून शेअर फॉरफिचरची जी एंट्री आपण केली आहे त्याच्यामध्ये प्रीमियमचा विचार करायचा नाही आहे. आता 9 नंबरच्या एंट्रीमध्ये जो आपण अकाउंट क्रेडिट केला आहे इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट, हा अकाउंट आपल्याला कॅपिटल रिझर्व या अकाउंटला ट्रान्सफर करावा लागतो. म्हणून त्याची 10 नंबरची एंट्री झाली इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट 48,000 टू कॅपिटल रिझर्व अकाउंट 48,000 being balance on equity share forfeiture account transfer to capital reserve account. या प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीट पण मी बनवून दाखवलेली आहे. AG अँड कंपनी लिमिटेडची बॅलन्स शीट लायबिलिटी साइडला बघा. इक्विटी शेअर कॅपिटल 34,40,000 हे कसे आले तर दुसऱ्या एंट्रीमध्ये इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट आहे 8,75,000. त्याच्यानंतर तिसऱ्या एंट्रीमध्ये इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट आहे 10,50,000. त्याच्यानंतर पाचव्या एंट्रीमध्ये इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट आहे 8,75,000 आणि सातव्या एंट्रीमध्ये इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट आहे 7,00,000 आणि नवव्या एंट्रीमध्ये इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट आहे 60,000 आणि म्हणून तो मायनस केला आहे. यांची एकत्र करून बेरीज आली आहे 34,40,000 आणि तिसऱ्या एंट्रीमध्ये इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट क्रेडिट आहे 5,25,000. हा पण लायबिलिटी साइडला ट्रान्सफर केला जातो, म्हणून इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट 5,25,000 आणि कॅपिटल रिझर्वची रक्कम सुद्धा लायबिलिटी साइडला दाखवायची असते, म्हणून 10व्या एंट्रीनुसार कॅपिटल रिझर्वची रक्कम क्रेडिट आहे म्हणून ती पण लायबिलिटीला दाखवली आहे 48,000 आणि ॲसेट साइडला आपण बँक अकाउंट दाखवलं आहे 40,13,000. हे 40,13,000 कसे आले ते आपण पाहूया. पहिल्या एंट्रीमध्ये बँक अकाउंट डेबिट आहे 8,75,000. चौथ्या एंट्रीमध्ये बँक अकाउंट डेबिट आहे 15,75,000. सहाव्या एंट्रीमध्ये बँक अकाउंट डेबिट आहे 8,75,000 आणि आठव्या एंट्रीमध्ये बँक अकाउंट डेबिट आहे 6,88,000. या चार अमाऊंटची एकत्र बेरीज करून ॲसेट साइडला टोटल आली आहे 40,13,000 आणि बॅलन्स शीटची दोन्ही साइडची टोटल आली आहे 40,13,000.